यावर्षी 30 मार्च 2025 या दिवशी चैत्र महिना चैत्र शुल्क प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे आणि चैत्र शुल्क प्रतिपदेपासून आपलं मराठी नववर्ष सुरू होत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीतच आहे का संपूर्ण वर्षामध्ये 4 नवरात्र असतात. 2 म्हणजे गुप्त नवरात्र असतात आणि शारदीय आणि चैत्र नवरात्र असतात. तर चैत्र नवरात्र आपण साजरी करत असतो. तर ह्या वर्षी 30 मार्चला जो आपला चैत्र नवरात्र उत्सव आहे त्याची सुरुवात होणार आहे. चैत्र नवरात्र, राम नवरात्र आणि गुढीपाडवा हे तीनही सण 30 मार्च पासून सुरू होणार आहे. महिलांनी आपण आपल्या घरामध्ये कोणकोणते बदल करून आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वातावरण निर्माण करायचे आहे ते आपण बघणार आहोत. आपण सगळ्यांनी मिळून इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात अगदी थाटामाटात केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने उत्साहात सेवा करून साजरा करायचा आहे. नवीन वर्ष साजरं करणं म्हणजेच काय तर गुढीपाडवा या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे बरेच लोक नवीन खरेदी करत असतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी नवीन खरेदी करत असतो. पण चैत्र नवरात्र आपण फक्त शारदीय नवरात्र साजरे करत असतो. पण चैत्र नवरात्र सुद्धा तेवढंच महत्वाची मानली गेलेली आहे, कारण आपले कुळाचार कुलधर्म सुद्धा या महिन्यात केले जातात. आता आपल्याला महिलांना आपल्या घरात काय बदल करायचे आहेत, ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्वाचे आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा महत्वाचे आहे. तर त्या चैत्र नवरात्रामध्ये कुळाचार कुलधर्म देवीची ओटी भरणे या सर्व गोष्टी आपण करत असतो. आणि या सर्व गोष्टी करण्याच्या आधी सुद्धा आपल्याला आपल्या घरात काही आमूलाग्र बदल करणेही तेवढंच महत्वाचं असतं. आता आपण असं पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात देवघर आहे. काही घरात छोटे आहे, काही घरात जागा नसल्यामुळे वरती भिंतीला देवघर चिटकवलेले आहे. ते चुकीचं आहे, कारण देव वरती नसावेत, पण ते जागे अभावी लोकांना ते करावं लागतं. कारण आजकाल छोट्याशा घरामध्ये सगळंच मॅनेज करणं शक्य होत नाही. आता आपण चैत्र नवरात्रीला सुरुवात करणार आहोत, तर आपलं घरही तेवढंच पवित्र असावं. घरामध्ये तेवढी सकारात्मकता असणं महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचे टाक असणं तितकंच महत्वाचं आहे. कारण आणि जर असतील तर ते एकदा केंद्रातून तपासून घ्या, बघा योग्य आहे का नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं का आम्ही खूप सेवा केली पण आमचा मार्ग लागत नाही किंवा आमचे प्रश्न सुटतच नाही. तर आपले देव योग्य आहेत का ते सुद्धा आपण तपासून घ्यावं. आपलं देवघर हे केंद्रातील नियमानुसार असलं पाहिजे. देवी देवतांचे टाक चांदीचे असतात म्हणून त्यांना बघावं ते बरोबर आहेत का. कारण तो पत्रा देखील खराब होतो किंवा बऱ्याचदा असं होतं का देवीच्या टाकाला आपण आंघोळ घालतो किंवा जास्तीत जास्त जुने असतील तर वागतात, तिरपे होतात आणि मग देवाला आंघोळ घालताना ते पाणी आत शिरते आणि म्हणून आपण त्याला म्हणतो का देवाला माशी लागलेली आहे. आणि मग हा प्रकार घडत असल्यामुळे सेवेचं फळ मिळत नाही किंवा त्याने खूप जास्त प्रमाणात आपल्याला दोष लागत असतात. म्हणून केंद्रातून आपले देव तपासून घ्या. आपण केंद्रात जातो प्रश्न उत्तर सेवा घेण्यासाठी, तेव्हा सर्वप्रथम आपले देव बघितले जातात. कारण आपल्या देवघरातील देव जर चुकीचे असतील तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. म्हणून जर तुम्हाला देव नवीन घ्यायचे असतील तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावर घेऊ शकता. मूर्ती असतील तर ते करा. काही घरांमध्ये देव असतात, फोटो असतात, पण असं करू नये. ज्या देवांची आपल्याने सेवा होईल तेवढेच देव तेवढ्याच मूर्ती आपल्या घरात असाव्या. एखादा फोटो जर जास्त जुना झाला असेल तर तो फोटोची छान घडी घालून आणि एखाद्या कुंडीत मातीमध्ये टाकून द्या. आपली धरती माता मात्र सगळं काही स्वीकारत असते, कारण खत म्हणून सुद्धा आपण त्या मातीचा वापर करू शकतो. म्हणून सर्वात आधी देव तपासा, त्याने तुमचा जास्त प्रमाणात नकारात्मकता तुमच्या घरात येते. दुसरं म्हणजे आपला मुख्य दरवाजा. कधी काय होतं, आपण दरवाजा लावतो तेव्हा आपल्या दरवाजांमधून कर किंवा कढीचा आवाज येतो. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तेल टाका, कारण त्यामुळे तुमचा राहू जास्त खराब होतो आणि कढीच्या आवाज सुद्धा येणार नाही. घरातील तेल टाकायचं आहे, जास्त काही महागड्या वस्तू नाही आहे. ते आपल्या स्वतःच्या घरामध्येच तेल आपल्याला मिळून जातं. घर स्वतःचं असो की भाड्याचं, हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता पुढचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घराचा उंबरठा हा कधीही तुटलेला किंवा फुटलेला नसावा. भाड्याचं घर असेल तर काहीच हरकत नाही, पण जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तो नक्कीच बदलावा. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. आपला मुख्य दरवाजाच्या बाहेर चपलांच्या रांगा असतात. खरं तर चप्पल ही दरिद्री असते, साहजिकच गोष्ट आहे. जर एखाद्याची चप्पल चोरीला गेली तर आपण
लगेचच म्हणतो, बरं झालं माझ्या घरातील दरिद्री गेली. त्याचप्रमाणे जेवढ्या चपला आपल्याकडे आपण वाढवतो तेवढी दरिद्री वाढते. जेवढी गरज आहे तेवढीच विकत घ्या. हौस आहे म्हणून काहीही गोष्टी विकत घेऊ नये. बऱ्याच वेळा असं होतं का तुटलेल्या चप्पल सुद्धा आपण घरातच ठेवतो. तर असं न करता त्या सर्व चपला फेकून द्या. चपलांच्या रांगा या कधीही दरवाजासमोर नसाव्यात. कारण जे काही उपाय आपण करतो, देवपूजा आपण करतो, ते लक्ष्मी प्राप्तीसाठी असतात. लक्ष्मी माझ्या घरात यावी म्हणून आपण करत असतो. देवघर सुशोभीकरण करत असतो, दरवाजा सुशोभीकरण करत असतो, रांगोळी काढत असतो, धूप दीप लावत असतो. या सर्व गोष्टी आपण लक्ष्मीसाठी करत असतो. आणि या सर्व चपला जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ठेवल्या तर त्याने कशी लक्ष्मी येईल? याने लक्ष्मी कधीही येणार नाही. आणि विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे का दिवसातून 7 वेळा माता लक्ष्मी तुमच्या दारात उभी राहिलेली असते आणि या काही प्रकारामुळे ती घरात येत नाही. आणि घरातील कुलस्त्री आपली लक्ष्मी आहे, तिला जपा. तिचा मान सन्मान करणं आणि तिनेही घरच्यांचा मान सन्मान करणं तितकंच महत्वाचं असतं. आता चैत्र नवरात्र आहे म्हणून काही ठिकाणी घटस्थापना सुद्धा केली जाते. सेवा देवपूजा होणार आहे. आपणही आपलं किचन ओटा स्वच्छ करा. भांडी घासणं. आता तर बायका उन्हाळ्यांमध्ये वाळवणीचे पदार्थ करतच असतात आणि त्या पदार्थांना भरण्यासाठी जागा मिळावी म्हणून आपण सर्व महिला किचनमध्ये सुद्धा डबे साफ करत असतो. तर सर्वांनीच आपलं किचन ओटा, आपलं किचन साफ करा. वाळवणीचे जुने पदार्थ खराब झाले असतील तर ते फेकून द्या. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील लोणचं जुनं झालं असेल, खराब असेल तर ते टाकून द्या. असेल तर आपल्या घरात काचेच्या वाट्या किंवा काचेच्या बशा त्यांना तडा गेलेल्या असतील तर त्या वस्तू सुद्धा बाहेर काढा. कारण आपल्याला चैत्र नवरात्रामध्ये कुलधर्म कुळाचार करायचा आहे आणि त्याचबरोबर मराठी नववर्षाचं पण स्वागत करायचं आहे. पण म्हणून आपलं घर छोटं जरी असलं तरी ते प्रसन्न असावं. काही जणांचे पेपर संपलेले असतील किंवा बऱ्याच मुलांचे पेपर बाकी आहे तर घरातले जे जुने वह्या पुस्तकं असतील त्या रद्दीमध्ये देऊन टाका. ज्या चांगल्या वह्या असतील, कामाच्या असतील, त्या व्यवस्थित अशा एका ठिकाणी ठेवू शकता जेणेकरून आपलं घर स्वच्छ असावं. म्हणून ते आपल्याला बघायला सुद्धा तितकंच छान वाटतं. आणि नवरात्र उत्सवाला आहे म्हणून आपल्याला सेवा सुद्धा करायच्या आहेत. म्हणून आपल्याला घरातील नकारात्मकता बाहेर काढणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्या घरातील पडदे, गादीच्या खोया किंवा गोधड्या या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायच्या आहे. कारण या स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते. आता चैत्र पाडवा संपला का लगेचच रामनवमी येते. नंतर लगेचच चैत्र पौर्णिमा येते. कुळाचार कुलधर्म करायचा असतो. त्याचबरोबर स्वामी पुण्यतिथी सुद्धा आहे. गुरुचरित्र पारायण आहे. त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या घरात सदैव सकारात्मकता ऊर्जा आपल्याला प्रदान करत असते. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहे. काही घरांमध्ये खूप छान संस्कृती जपली जाते. चैत्र पाडवा, गुढीपाडवा या निमित्ताने देवासाठी सुद्धा नवीन वस्त्र घेतले जातात. आपण देव स्वच्छ केल्यावर देवाचे वस्त्र वर्षभर वापरून ते खराब होऊन जातात. म्हणून या चैत्र पाडव्याला तुम्ही ते नवीन घेऊ शकता. खराब झालेली वस्त्र निर्माल्यात न टाकता मातीमध्ये खड्डा खोदून टाकून द्या. कारण धरती माता आपलं सगळं स्वीकारत असते. कारण ती नेहमी म्हणते, बाळा तू खूप मोठा झाला आहेस पण तू तुझे पाय मात्र जमिनीवरच ठेव. तिला सर्व सहन करण्याची ताकद दिलेली आहे. गुढीपाडवा हे चैतन्याचं मांगल्याचं प्रतीक आहे. तुम्ही खरेदी करा किंवा नको करा पण ह्या गोष्टी मात्र नक्की करा. जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये राहील व तुमच्या घराचं वातावरण सुद्धा तितकंच छान होईल. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला नवीन ब्लॉग्स बघायला मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह